देवेंद्र फडणवीस सरकारची वर्षपूर्ती। फडणवीसांनी 5 डिसेंबर 2024 ला घेतली होती मुख्यमंत्री पदाची शपथ। राज्यामधील 65% जनता फडणवीस सरकारच्या पाठीशी। ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या राज्यव्यापी सर्वेक्षणातील टक्केवारी समोर। फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीचा लेखाजोखा, राजकारण आणि पत्रकारितेतील विचारवंत करणार विश्लेषण। आज रात्री 8 वाजता जय महाराष्ट्रवर महाचर्चा। रशियन नागरिकांना 30 दिवसांचा पर्यटक व्हिसा मिळणार। दहशतवादी हल्ले रोखण्यात रशियाची भारताला मदत। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांचा वर्षा या निवासस्थानी अनाथ मुलांसोबत संवाद। अनाथ मुलांसोबत बोलताना मुख्यमंत्रीही भावुक। वर्षपूर्तीवरून अंबादास दानवेंचा सरकारला टोला। घपले करण्यास घाबरणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, ट्विट करत दानवेंचा घणाघात। वरळीमध्ये कामगार युनियनवरून भाजप आणि ठाकरे गटामध्ये वाद। कामगार संघटनेचा बोर्ड लावण्यावरून वाद। आम्ही कामगारांच्या बाजूने उभे राहणार, भाजपची भूमिका। मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार। नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून कायम। महानगरपालिकेचं बिगुल 20 किंवा 22 डिसेंबरला वाजणार। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं सूतोवाच। राष्ट्रपती भवनात पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर। राजघाटावर महात्मा गांधींना केलं अभिवादन। भारत आणि रशियामध्ये आज महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी होणार। कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा। व्याजदरात 0.25% कपातीचा निर्णय। रेपो रेट 5.25% खाली। दिल्लीच्या रामलीला मैदानावर मवियाचं आंदोलन। 14 डिसेंबरला होणाऱ्या आंदोलनाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण। उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार, सूत्रांची माहिती। राज ठाकरेंचा 2 दिवस दिल्लीमध्ये मुक्काम। मिताली ठाकरेंच्या भावाच्या लग्नाचं कारण, काही राजकीय भेटीगाठीही होण्याचा अंदाज। भारताला धोका बाहेरून नाही तर आतून। जिहादी महिलांवरून संग्राम जगताप आक्रमक। अमेडिया कंपनीकडून मुद्रांक शुल्काची नोटीस अमान्य। पार्थ पवार अमेडिया कंपनीत भागीदार। कंपनीवर मुद्रांक शुल्क बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल। टीईटी सक्ती विरोधात शिक्षकांचं आंदोलन। शिक्षक शिक्षकेतर संघटनांचं शाळा बंद आंदोलन। पुणे आणि कोल्हापूरसह राज्यात ठिकठिकाणी शिक्षकांचे मोर्चे। विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद। कोट्यवधींचे व्यवहार ठप्प। बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। पुण्यामधील नवले पुलावरील वेगमर्यादेत बदल। भूमकर पूल ते नवले पूल ताशी 40 किलोमीटरची वेगमर्यादा। अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभागाचा निर्णय। मराठवाडा विदर्भ यापुढे होणार अतिवृष्टीचे हॉटस्पॉट। कोकण पट्ट्यामध्ये समुद्राच्या पातळीमध्ये वाढ। अरबी समुद्रात चक्रीवादळ होणार तीव्र। वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे मासेमारीवरही मोठा परिणाम। मासेमारीत घट झाल्यानं मच्छीमार संकटात। मुंबईसह देशभरातील विमानतळांवर गोंधळ। 550हून अधिक उड्डाणं रद्द। इंडिगोकडून दिलगिरी व्यक्त।